हे समस्त्री श्री वासुदेव ऐसा प्रतितीरसाचा अवतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची शेवेसाठी अध्याय 7वा श्लोक 19 आहे. त्याच्यावरची ही उभे आहे. आजची सेवा ही पुण्यतिथी या निमित्तानं आहे. गुरुजींनी काय सांगायचं सांगून ठेवलेलं आहे. तर त्याच्यापुढं बोलायचं म्हणजे मग पामराशी काय थोरं पायाची आव्हान पायवरी, पण एक त्यांची आज्ञा म्हणून त्यांच्यासमोर बसलेलेच जे काही 4 शब्द असतील ते त्यांच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न करतो. महाराज त्यांनी पुष्कळ ज्ञानीपुरुषाबद्दल सांगितले. आजचा हा ज्ञानीपुरुषाचंच म्हणजे सद्गुरूचं काय सामर्थ्य आहे, संत महात्म्य काय आहे महाराज, हे कळवून देणं, साधकापत्र जीवापत्र हे कळवून देणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. संतांचं मनोगत काय आहे, संत काय तळमळतात महाराज, आणि जीवाचं नेमकं दुखणं काय आहे महाराज, हे कळतं ते संतांना कळतं महाराज. आणि म्हणून असे महात्मे जन्माला येणं फार कठीण आहे. आले तरी कळणं, महात्मे आहेत महाराज. दुष्काळ एकच आहे, महात्मा रूपानं कळत नाही, हाच पहिला दुष्काळ आहे महाराज. असो, या श्लोकामध्ये महात्म्याचा अनुभव सांगितला आहे महाराज. जे ज्ञानानंतर किंवा त्यांना जो अनुभव आलेला आहे, समस्ती श्री वासुदेव ऐसा प्रतितीरसाचा उतला भाव भक्ता माझी राहू ज्ञानिया तोची. भक्तही तोच आहे आणि ज्ञानीही तोच आहे महाराज. हा संतांचा अनुभव आहे. संत हे अनुभव म्हणून जगतात महाराज. तुम्ही आम्ही ही परमार्थ करतोय महाराज, पण संतांनी सांगितलेला अनुभव आपल्याला काय येत नाही याचा आपण विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि साधक अवस्थेत आपल्या विचार क्षेत्रात कार्यक्षेत्रात अत्यंतिक महत्त्वाचं आहे. आपण आतापर्यंत पारायण करतोच, वर्षाला आपली पारायणं होत्या, बरोबर आहे, पण त्याला सातत्य नाही. जवळजवळ 25, 30, 50 वर्ष झाली आमचं नेहमी पारायण चालू आहे, सप्त्याच्या वेळे. इतर वेळी नाही. म्हणजे आपल्याला सातत्य ठरत नाही. काय लोक चातुर्मास करणार आहेत महाराज, बरोबर आहे. चातुर्मासात जायचं, तिथं सद्गुरूंच्या ठिकाणी राहायचं, तिथं त्यांची काही सेवा असेल ती करायची, श्रवण करायचं आणि परत करायचं यायचं. पुढच्या चातुर्मासाशिवाय तिकडं जात नाही आपण. काय लोक म्हणतात नेहमी आमची ज्ञानेश्वरी चालू आहे महाराज, सातत्याने आपली ज्ञानेश्वरी चालू आहे महाराज. कधी सप्त्याच्या वेळी 40 वर्ष झाली, वारी असून दे, तुमची ज्ञानेश्वरी वाचन असून दे, कुठलीही साधन असून दे महाराज, सातत्य असणं त्याच्यात अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. आणि दीर्घकाळ टिकणं म्हणजे क्षणाक्षणाला त्याच्यात वाढवत जाणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज. बरं का करायचं हा कधी आपण विचार केला का? परमार्थ का करायचा हा तरी कधी विचार केला का महाराज? तोही अजून आपण विचार केला नाही महाराज. याच्या पाठीमागं करण्याच्या पाठीमागं काहीतरी हेतू आहे, तो संतांनी सांगितला आहे महाराज. म्हणून तरी म्हटले मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तनेची पंथी चालू जाता न पडी गुंता कोठे काय महाराज. एक लक्षात ठेवा, संसारातला गुंताळा एका जन्माचा आहे. आता शास्त्राच्या भाषेने बोलायचं तर एका अवस्थेतला आहे, बरोबर आहे ना काय, एका अवस्थेतला आहे महाराज. एवढं ते कारण का, किती जरी तुम्हाला दुःख होत असलं तर तुमचा जागृतीतला संसार स्वप्नात नाही, स्वप्नातला संसार जागृतीत नाही, आणि हे दोन्ही संसार सुषुप्तीत नाहीत महाराज. म्हणजे एका अवस्थेतला आहे महाराज. समजा त्यात काय बिघडलं तर त्यानं काय वाईट एवढं होत नाही महाराज. काहीतरी तुमचं कमी जास्त झालं तर लोक तुम्हाला दयेनं त्याच्यात भर घालून देतील. पण परमार्थातला जर फटका बसला महाराज तर तिथं महाराज पर्याय नाही महाराज. कारण का मनुष्य जन्म जर गेला आपला तर साध्य जे करून घ्यायचं आहे ते हे साधन आहे महाराज. आणि एकदा साधन जर गेलं महाराज तर परत मागू ते हाची जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जाणशी, हे तो न घडे रे छायाची,
कार्य जाणून द्या अंधवशी म्हटले महाराज. कारण का देह ठेवताना वासना कुठली असतात हे आपल्याला माहिती नाही महाराज. आणि मठाचा जर मालक व्हावं म्हणून जर आपण देह ठेवला तर कुत्र होऊन यावं लागेल. कारण का मठाच्या आतीत आपण आहोत ना. म्हणजे सेवा करू नये असा त्याचा भाव नाही. पण कुठेही संकल्पना जर तुमची राहिली महाराज तर ती महाराज वासना आहे महाराज. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे महाराज. म्हणून साधना का करायची महाराज हेही कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. बरं कुणी करायची कुणासाठी हेही कळणं गरजेचं आहे महाराज. कारण का बंद आपल्याला जर आहे ना तर सद्गुरू तुम्हाला सांगतील, ईश्वर तुम्हाला सद्गुरूची भेट करून देतील. पण दोन दोष आहेत ते निवृत्त करणं कोणी मगाशी गुरुजींनी सांगितले महाराज. मल आणि विक्षेप हे दोन दोष स्वतःने निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ते वरल्या कापडावर नाहीत महाराज. आम्ही बदलतोय की महाराज. शी कापडं काढून टाकायची आणि काहीतरी वारकऱ्याचा पोशाख घालायचा महाराज. हे आपलं बाह्यांगाचं एक हे आहे. वारकऱ्याचा तो हे आहे महाराज. असो दे महाराज, काय अडचण नाही महाराज. पण अंतरंग जे काय आपले विकार आहेत महाराज, काम क्रोधादी जे विकार आहेत महाराज ते गेलेत का नाही हे बघणं अत्यंतिक त्यालाच अभ्यास म्हटले महाराज. आणि अभ्यासात सातत्यानं करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी आज संतांची सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे. वस्तू तुम्हाला प्राप्त करून घ्यायला कुठेही जावं लागत नाही महाराज. वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहेच महाराज. पण त्याच्या ठिकाणी भ्रम झालाय हे न कळणं हेच आपलं दुर्दैव आहे महाराज. भ्रम आहेच महाराज आपल्याला. सगळा व्यवहार जो आपला होतो महाराज तो भ्रमातनं व्यवहार होतो महाराज. त्रिपुटी जेवढी आहे तेवढी महाराज. त्रिपुटीच्या पाठीमागं त्रिपुटी म्हणजेच भ्रम आहे. आणि त्याला स्वस्वरूपाचं सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाचं कारण आहे महाराज. प्रत्येकाला मी 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 कोणतरी आहे असं वाटतंच ना आपल्याला. प्रत्येकाला मी कोणतरी एवढ्यावर थांबलं नाही महाराज. मी अमका तमका तो असा तसा हे विपरीत विशेषण आपल्याला लागले महाराज. कारण का विशेषण पुढचा कोण झाला विशिष्ट झाला. त्याला जीव म्हटले महाराज. विशेष चैतन्य आहे महाराज. त्याला तुमचा अंतकरण उपाधी लागली. मगाशी गुरुजींनी सांगितले महाराज. अविद्या उपाधी लागली त्या चैतन्याला त्याला काय म्हटलंय जीव म्हटले. तेच चैतन्य आहे. माया उपाधी लागली त्याच चैतन्याला त्यातलं प्रतिम त्याला काय म्हटलंय ईश्वर म्हटले महाराज. आता जीव आणि ईश्वर हे वाचार्थानं तिथं भेद आहे महाराज. पण लक्षार्थानं एकच आहे महाराज. तिथं लक्षार्थात काय झालेलं नाही महाराज. असं जरी असलं तरी महाराज आज आपल्याला मी कोणतरी हे वाटणं ना हे विशेष भ्रमातलं आहे. विशेषण काय करतं आपल्या धर्मासह विशेषाचं ज्ञान करून देतो. विशेष जे अंतकरण आहे ना ते आपल्या धर्मासह विशेषाचं काळा घोडा आहे. काळा धावतो. काळा रंग आहे. काळा रंग आहे. घोडा हे विशेष आहे आणि काळा रंग हे विशेषण आहे महाराज. आणि काळा घोडा धावतो हे तिथं विशिष्ट आहे महाराज. तसा मी करता भोगता सुखी दुखी महाराज म्हणा कीर्तनकार प्रवचनकार म्हणा काय अडचण आहे त्याच्यात. ते बी काहीतरी म्हणतोय आणि आम्ही बी काहीतरी म्हणतोय महाराज. पण हे विशेषण आहेत महाराज आणि विपरीत विशेषण आहेत महाराज. आणि याच्या पाठीमागं महाराज स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. आणि हे दावून देणारे त्यांना काय म्हणायचं महात्म्य म्हणायचं महाराज. नाहीतर प्रत्येकाच्या ठिकाणी महाराज मग आपल्याला महाराज आज हे ज्ञान जे आहे महाराज ते प्रमाण महिमेने झालेलं नाही. स्वरूप महिमेने ज्ञान आहे आपल्याला. आपल्याला जे आता जे वाटतं ना ते ज्ञान कसं आहे स्वरूप महिमेने आहे महाराज. आता त्या ज्ञानाची ओळख देखील भगवंताने करून घेतली. सर्वांच्या हृदयदिशी मी अमुक आहे ऐंशी जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तुगा मी आहे भगवंताने देखील सांगितले. पण आपला तसा अनुभव नाही महाराज. का नाही अनुभव महाराज तर आपल्याला सद्गुरूंच्या मुखातनं प्रमाण महिमेने ज्ञान झालेलं नाही महाराज. प्रमाण महिमेने म्हणजे तत्वमसी महावाक्य. मग याच्यासाठी महाराज आपल्याला त्यांची सेवा करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि त्याच्यासाठी
अनुबंध चतुष्टय कळवून घेऊन अधिकारी विषयी त्याचा संबंध अधिकारी कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि परमार्थात तुम्ही अधिकार संपन्न करा, वस्तू तुमची स्वयंसिद्ध आहे. कारण काय दिलेलं आहे तिथं महाराज, बहिर्मुख विषयासक्त पुरुषाला ज्ञान होणं शक्य नाही महाराज. अंतकरणाच्या ठिकाणी हे दोन दोष जोपर्यंत जात नाही मला आणि विक्षेप, तोपर्यंत शब्द तिथं कार्य करत नाही महाराज. चंचल आणि मालिन्य जर असेल तर तिथं प्रतिबिंब उमटत नाही महाराज. म्हणून हे दोन दोष प्रयत्नाने घालून संतांच्या संगतीत राहून महाराज साधन चतुष्टय संपत्ती संपन्न घेऊन सद्गुरूची शरणागती करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. वैराग्याची आम्ही गप्पा मारतो महाराज. नचिकेत यमाकडे गेला महाराज. नचिकेत यमाकडे गेला. बाबाचे 3 प्रश्न होते ते सांगायला मला. त्याचे प्रश्न होते. 3 दिवस गेला. यम त्यावेळी बाजूला गेलेला होता महाराज. 3 दिवस राहिला. पाणी देखील घेतलं. आम्ही महाराजांची नाही भेट झाली तर घरला लागली होते महाराज. नाही महाराजांनीच आमची सेवा करायला लागते महाराज. आता उलट झाले महाराज. आधी काय एवढं हे झाले का महाराज, तर त्याची आपल्याला किंमत कळायला नाही महाराज. आणि एवढा परमार्थ सोपा नाही महाराज, आणि एवढा तो हलकाही नाही महाराज. तो काय बाजारातला हे नाही महाराज. जेवढी वस्तू मोलवान आहे महाराज, तेवढीच आपली तेवढी तयारी होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. याचं मोलमाप करता येत नाही महाराज. 3 दिवस तिथं राहिलेत महाराज. एम बाहेर बाजूला गेलेले होते महाराज. एम आल्यानंतर त्यांच्या मग त्यानं सांगितलं, ब्राह्मण घरात आले होते, अग्नी घेऊनच आलेला असतोय महाराज. म्हणजे ब्राह्मणाची तुम्ही सेवा करा, पूजा करा. 3 दिवस तो उपवास आहे. त्याने विचारलं तू कोण का आलायस. त्याने सांगितले माझे 3 प्रश्न आहेत महाराज. ठीक आहे म्हणजे तुझ्या 3 प्रश्नाचं मी उत्तर तुला देतो समाधानासाठी महाराज. पहिला प्रश्न आहे त्याचा काय असो माझ्या पित्याला जो क्रोध झाला माझ्याबद्दल, त्याने माझा जो त्याग केला, त्याचा क्रोध शांत व्हावा आणि मला त्यानं प्रेमानं घ्यावं. हा त्याचा पहिला एक दिला म्हणले तुला आशीर्वाद. दुसरा एक प्रश्न आहे मला त्याचा की याचं हे आपल्याला हे व्हावं, तोही त्याने दिला. तिसरा प्रश्न जो होता महाराज, त्याने सांगितलं मृत्यूनंतर काय होत आहे, जीवाचं मृत्यूनंतर काय होत आहे. यमाने सांगितलं तेवढा प्रश्न तू बाजूला काढ आणि बाकीचं तुला काय पाहिजे ते. तुला या जगतातलं सगळं पृथ्वीचं ऐश्वर देतो, सगळं राज्य तुला देतो, तुला भोगायला संपूर्ण आयुष्य देतो. मी आहे तोपर्यंत, मी या खुर्चीवर आहे, म्हणजे यमाच्या खुर्चीवर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी सगळे तुला देतो, आनंदाने तू भोग. म्हणला भोगलं तरी इंद्रिय क्षीण होणार आहेत, ती भोगत्याला एक दिवस जाणार आहे आणि मला तुझं काय बाकीचं नाही, तुझं तुला ते ठेव. अरे इथलंच काय स्वर्गातलं देतो म्हणून सांगितलं महाराज. आमच्यासारखा वटा घेऊन पसरून रिकामा झाला असता महाराज. म्हणून वैराग्याच्या गप्पा मारतात महाराज. गप्पा मारून चालत नाही. याच्या पाठीमाग विवेकाची एक अत्यंतिक महत्वाची जोड पाहिजे महाराज. वैराग्य जर आपल्याला पाहिजे, ज्ञान पाहिजे असेल तर तुम्हाला विवेकासहित वैराग्य असणं गरजेचं आहे महाराज. आणि मग या त्याच्या प्रश्नावर महाराज त्याने उत्तर दिलेलं आहे महाराज, ते अत्यंतिक महत्वाचं आहे महाराज. लक्षात ठेवायचं. म्हणजे एवढं वैराग्य त्या यम स्वतः प्रत्यक्ष द्यायला तयार झाला तरी साधकाने तिथं हात पसरला नाही. याला खरा साधक म्हणताय. आणि चित्ताची तळमळ सारखी पाहिजे महाराज. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. असं जर होऊन तुमचं जर तुम्ही सद्गुरूकडे गेला तर निश्चित तुम्ही कोण आहे ते सांगितल्याशिवाय राहत नाहीत महाराज. आपल्या ह्याच्यात महाराज अजातवादात जग झालंच नाही म्हणून सांगितले, प्रपंच एक झाला होता. समूळ मिथ्यावार्ता पुढे होईल मागुता कदा कल्पांती. आणि हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. संतांची वाक्ये पोकळ नाहीत महाराज, अनुभवात आहेत महाराज. फक्त आपण त्या ठिकाणावर जायला पाहिजे महाराज. झाला नाही हा सिद्धांतच आहे. न होणं
झालाच नाही. रजूच्या ठिकाणी कधी सर्प झाला? उदाहरण कायम सांगितलं. रजूच्या ठिकाणी सर्प झाला कधी? हा, अगोदर नव्हता. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर नाही. मधल्या काळात मग तुम्ही भ्याला का? अहो त्याच्यावरच महाराज. म्हणून अगोदर कार्य का अगोदर कारण? कार्यावरून कारणाची मीमांसा केली आहे महाराज. कार्यावरून तुम्ही रडायला लागला, तुम्हाला डोचकं दुखायला आलं म्हणून गोळी काढायची पाळी आली महाराज. नाहीतर बंधनाची स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच ना महाराज. पण आज आम्हाला प्रतीतीला येता आपण भोगतो महाराज. नुसतं प्रतीतीला नाही, जन्मच्या जन्म घातलेत महाराज आपण. बरी इच्छा काय आहे? प्रत्येक जीवाला सुख नको, दुःख नको, आणि सुख पाहिजे. रात्रंदिवस जिथं मठात काय येतं हो? नाव सांगा. देवानं आहे तसं चालवावं, होय नव का? आनंदित ठेवावं. मजलागी दुःख व्हावे अशी कोणी ना व्हावे म्हटले. दुःखासाठी कोण महाराज उदबत्ती देवाला लावत नाही महाराज. निदान हाय तसं तरी ठेवा म्हणते. नाही आयात दुःख येऊ नये म्हणते. पण आल्याशिवाय राहत नाही. त्याची कारण काय? पण सगळ्यांचा विषय तो आहे. तुम्ही पशुपक्ष्यापासून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत हा विचार करा महाराज. प्रत्येक जीवाला दुःख नको आणि सुख पाहिजे. पण अजून दुःख निवृत्त झालेलं नाही. आमचं तरी अजून झालेलं नाही बाबा. काय लोकांचं सांगायचं आहे महाराज? आपण ज्या याच्यात क्षेत्रात वागतोय त्या दुःखाचं कारण काय सांगणारी संत महात्मे आहेत महाराज. नुसतं कार्यात उलटापालटी करून चालत नाही महाराज. दुःखाला जे कारण आहे ते सांगून देणारे कोण आहेत? संत महात्मे आहेत महाराज. आणि सुख म्हणजे नेमकं काय आहे त्याची जागा धावून देणारे ते संत महात्मे आहेत. कारण का त्यांनी ते अनुभवलेलं आहे महाराज. दुःखाला एकच कारण आहे महाराज. दुःखाला कारण शरीर आहे. शरीराला कारण पाप पुण्य आहे महाराज. पाप पुण्याला कारण धर्म अधर्म म्हणजेच पाप पुण्य. त्याला कारण रागद्वेष. त्याला कारण अनुकूल प्रतिकूल. त्याला कारण भेदज्ञान. भेदज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. सरताना तुम्हाला स्वरूपाच्या अज्ञानाविषयीच यावं लागतं महाराज. आणि ते जोपर्यंत निवृत्त होत नाही महाराज तोपर्यंत महाराज सकल दुःखाची निवृत्ती होत नाही महाराज. चांगदेव महाराजाची लयरूप निवृत्ती आहे महाराज. आणि ज्ञानोबरायांची आत्यंतिक निवृत्ती आहे महाराज. तुम्हा मला लयरूप निवृत्ती होती ना आपली. झोपेत आनंद आहे ना? झोपेत आनंद आहे महाराज. आता तो आनंद परमात्म्याचाच आहे महाराज. कारण का तिथं निर्निमित निर्विषय निर्बाध आनंद आहे तो. पण कुणाचा आहे माहिती नाही महाराज. आवरत आहे महाराज. नाहीतर माऊलीला म्हणायची पाळी आली नसती. सासाची पुढची विरा न येता स्वप्न जागरा ब्रह्मभाव साचो करा. अरे शिक्का टाकला असता तिथं. पण तिथं थांबना झालंय ना. त्याचं कारण काय महाराज? तिथं प्रमाण महिमेनं ज्ञान झालेलं नाही महाराज सद्गुरूंच्या मुखात. त्या न झाल्यामुळे महाराज पाठीमागे संचित आहे ते तसंच आहे. मग जागृतीत मी स्वप्नात तरी का जातो महाराज? तर प्रारब्ध लागलीचं भोग द्यायला येतं महाराज. तुम्ही कितीही झोपा महाराज, तुमचं प्रारब्ध जर भोगाच असेल महाराज तर स्वप्नात तरी नेतं तुम्हाला, नाहीतर जागृत तरी नेतं महाराज. तिथं प्रारब्धाचा क्षय झालेला नाही म्हणजे तो भोग द्यायला येतं म्हणून दोन्हीकडे जातं महाराज. आता संती जागे होतात की, पण असवायचा कोटे आठवायचे नाही. ते त्या सुखदुःख आतीत असतात महाराज. पण आपलं काय होते महाराज? तिथं आपल्याला प्रमाण महिमेनं ज्ञान झालेलं नसतं महाराज. तर तो मशी महावाक्य हे प्रमाणजन्य आहे महाराज. आणि ते जोपर्यंत होत नाहीत महाराज तोपर्यंत स्वरूपाचं अज्ञान निवृत्त होत नाही महाराज. पुढं वस्तुगत ज्ञान राहतं महाराज, विषयगत ज्ञान होतं, पण ज्ञानीगत झालेलं नसतं महाराज. घट आहे पट आहे अमकाय तमकाय शितलं गेलं. सांगदेवानं काय केलं? आत्मा आनंद भोगत होता महाराज.
त्याला आत्मा आनंद रूपा एक माहिती होतं महाराज. तो कधी मी देह म्हटला नाही. त्याला क्षुधा पिपासा हे नव्हतं महाराज. त्याला 3 अवस्था नव्हत्या महाराज. म्हणजे तो देह मी मानत नव्हता, मी आत्मा मानत होता महाराज. पण आत्मा ब्रह्म आहे माहिती नव्हतं महाराज. त्याचं बाद समानाधिकारी झालेलं होतं महाराज, पण मुख्य समानाधिकारी झालेलं नव्हतं महाराज. आणि त्याच्यासाठी महाराज त्याची जी समाधी लागत होती महाराज ती लयरूप निवृत्ती होती महाराज. सगळ्याचा तो लय करत होता. तुम्ही डोळं झाकून बसा, सगळ्यांचा लय होतो का नाही? आणि जागे झालं की डोळं उघडलं की होतं तसं दिसतंय महाराज. म्हणजे जगत सत्यत्व ही भ्रांती गेलेली नव्हती महाराज. मी ब्रह्म आहे एवढ्यापुरतं झालेलं तो महाराज. व्यष्टीचं झालं पण समष्टीचं झालेलं नव्हतं. म्हणून जग सत्यत्व मानत होता. आणि योगी नाना आत्मे मानतात महाराज. नाना आत्मे नाहीत महाराज, नाना अंतकरण आहेत, उपाध्याना नाहीत महाराज. आत्मा काय एकच आहे महाराज. लोक म्हणतात आत्मा गेला, आत्मा आला. अरे आत्मा येतही नाही आणि जातही नाही महाराज. आता हे शरीर मगाशी गुरुजी सांगितलं हे इथंच येत आहे, इथंच हिची विल्हेवाट. जात कोण महाराज? जाणार आहे ते 16चा संघात आहे महाराज. सूक्ष्म शरीर आहे महाराज, वासनात्मक देह आहे महाराज. आणि तो वासनात्मक देह जोपर्यंत ज्ञानानं महाराज बाधित किंवा नाश होत नाही तोपर्यंत पुढचा जन्म आपला संपत नाही महाराज. आणि त्याला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान आहे महाराज. त्यांना तेवढंच माहिती नव्हतं महाराज. ते माहिती करून घेण्यासाठी महाराज सगळ्या विद्या होत्या ना, 14 विद्या. अहो तो मेलेली माणसं उठवून घालत होता महाराज. आमची झोपलेली माणसं येण्याला उठणार, झोपलेली माणसं आमची भिण्याला उठणार महाराज. प्रेत उठवून घालत होता महाराज. पण ज्यावेळी 4 भावंड भेटली त्यांना, त्यांचं कळालं महाराज. त्यावेळी आपण जी साधन काय साधनेत आपण कुठं आहे आणि तो पुढचा पुरुष सांगतो तू कुठं आहे, याची जर तुलना केली थोडीशी तर आपल्याला कळू नये बाबा आपल्यात अजून काहीतरी. आणि आपल्यात महाराज न्यूनत आहे कळणं अत्यंतिक महत्वाचं. एक भ्रम कळणं, भ्रम कुटपत्र आहे, ब्रह्म म्हणजे काय आहे हे कळणं, आणि आपल्या साधनेत न्यूनत आहे हे कळून घेतलं तर साधक लवकरात लवकर सावध राहील. मुक्त होईल असं लवकर म्हणू नका. कठीण आहे, होणार नाही असं नाही महाराज. होणार नाही असं नाहीच महाराज. कारण का होण्यासाठी सगळ्या प्रक्रिया आहेत महाराज. कारण का प्रत्येक शरीरात प्रत्येक घटकात आत्मा आहेच महाराज. फक्त त्याची ओळख करून घेण्याला मनुष्य शरीराचं एवढं पात्र आहे महाराज. इतर शरीरात ते करता येत नाही. म्हणून तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना यजारे शिरा पडे. त्यांना पुढचं हे माहिती नव्हतं. विषयगत प्रत्यक्ष होतं पण ज्ञानगत प्रत्यक्ष झालेलं नव्हतं महाराज. म्हणून प्रत्येक ठिकाणी शास्त्रकारांनी सांगताना सांगितले घटोपै चैतन्य, पटोपै चैतन्य, अंतकरणोपै चैतन्य. आज जरी तुम्हाला तिची प्रतीती येत नसली तरी अधिष्ठान रूपानं परमात्मा आहे, चैतन्य रूपानं. हे सगळं दिसणार आहे ते आदेश आहे महाराज. अधिष्ठानाशिवाय आदेश पदार्थ स्वतंत्र असू शकत नाही महाराज. तोच हा परमात्मा विश्वरूपानं नटलेला आहे. तिथं एक शंका येते महाराज. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही. रज्जूचं ज्ञान झाल्यानंतर सर्पाची प्रतीती येत नाही. ज्ञान झाल्यानंतर जगताची प्रतीती काय येते? बरोबर. अरे नसलेले म्हणून मिथ्या या पदाचा असा अर्थ आहे महाराज. तिन्ही कालात ज्याचा अभाव आहे त्याला मिथ्या म्हणायचं. तिन्ही कालात ज्याचा अभाव आहे त्यालाच काय म्हणायचं? मिथ्या म्हणायचं महाराज. कारण का दिसता काली देखील तिथं ते नाहीच महाराज. फक्त ते अज्ञानामुळे आपल्याला प्रतीतीला येत होतं महाराज. नाहीतर तेवढी जरी जागा त्याने मानली तरी महाराज शेत तिन्ही काळात अभाव सिद्ध होत नाही आणि तो त्रिकालात सत्य होत नाही. तेवढ्या काळात तिथं द्वैत सिद्ध होतच महाराज. म्हणून वेदांतशास्त्र बोलताना थोडीशी आपत्ती त्याच्यात सांभाळून बोलावं लागतं. आता ते गुरुजींच्या पुढे बोलायचं म्हणजे थोडी अडचण आहे, पण काय चुकलं तरी सांगतील म्हणून त्यांच्या पुढे बोलायचं आणि धाडस करतोय महाराज.
कारण का आज आपल्या गुरुजींचेच ते एक गुरुजीच मानतो मी त्यांना. गुरुजी मानायला काय हरकत नाही, आहेतच महाराज, काय अर्थ नाही. आणि अशांच्या पुढे तो वेडवाकडं बोललं तर आज महाराज असं असं झालं म्हणून सांगतील ती महाराज. अज्ञानानं सांगितलं तर काय महाराज, तुम्ही लय शान आहे म्हटलं अज्ञानाने, काय त्याच्यात आहे महाराज सांगा. आणि खरोखर आपली चूक सांगून देणारा पाहिजे महाराज. मंडन मिश्रांना महाराज चूक कळली त्यावेळी महाराज गळगळ रडू लागला महाराज. शंकराचार्यांचं त्यांचं 18 दिवस युद्ध चालू होतं नाही, कर्मानं मोक्ष ज्ञानानं मोक्ष, मोक्षाबद्दल चालू होतं महाराज. पहिला फटका तिथं दिलाय महाराज शंकराचार्याने मंडन मिश्राच्या ठिकाणी. कर्म साधना, कर्म आणि उपासना खंडित नाहीत महाराज, लक्षात ठेवायचं. कर्म उपासना आणि ज्ञान त्रिकांडात्मक वेदच आहे महाराज. मलदोष निवृत्तीसाठी कर्माची अत्यंतिक गरजच आहे महाराज. निष्काम कर्म झालं तरच मलदोष जातो महाराज, नाहीतर जात नाही महाराज. तर तो उपासनेचा अधिकारी होतो महाराज. आणि यथार्थ उपासना झाली तरच अंतकरणाची स्थिती तयार होती, मग ईश्वर कृपा तिथं होते आणि मग संतांची संग भेट होती महाराज. आणि तद्वारा मग ही साधन तुटी संपत्ती सगळी शे होते आणि मग तोच ईश्वर कोणातरी महात्म्याला भेटवून देतो महाराज. नाहीतर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपण अशी देव होय होय म्हटले महाराज. म्हणून तिथं जात असताना आपण सद्भाव घेऊन जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. त्या सांगदेवांच्या ठिकाणी समोरचं दिसणारं वेगळं दिसत होतं ना, जग हे सत्य मानत होतं ना. कारण का ब्रह्म आत्मा ब्रह्मरूप आहे माहिती नव्हतं महाराज. 4 चैतन्याची तिथे कल्पना केली आहे महाराज. सामान्य चैतन्य एकच आहे, चैतन्य 4 नाहीत. फक्त तुम्हाला समजून देण्यासाठी 4 आकाशी किंवा 4 चैतन्याची तिथे काय केली आहे, मांडणी केली आहे महाराज त्यांनी. चैतन्य सामान्य जे आहे ते एकच आहे महाराज. तिथं काय झालेलंच नाही, होणं शक्यच नाही महाराज. तरी पण त्याला माया उपाधी आली, त्या चैतन्याला ब्रह्ममन्यपणाला अधिष्ठान रूपानं, त्याच ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला ईश्वर मन्यपणाला. इकडं अविद्या लागली, त्या चैतन्याला कुटस्थमन्यपणाला, त्याचं प्रतिबिंब जीव मन्यपणाला महाराज. आता या दोन्हींचा वाचार्थ भागत्यागला करून हे केलाय महाराज. कुठं चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य एकच आहे एवढंच त्याला माहिती नव्हतं महाराज. कोणाला? सांगदेवाला माहिती नव्हतं महाराज. एवढं जगून महाराज 1400 वर्षे जर एवढं कळलं नाही तर 4 कीर्तनात कळलं काय का बाबा? कळणार नाही असं मी म्हणत नाही महाराज. पाठीमाला जर अधिकार असेल महाराज तर गर्भात देखील मुक्त झालेले आहेत. 7 दिवसात परीक्षित राजाला मुक्त झालं महाराज. कारण का आतच गर्भात दर्शन झालेच होतं महाराज. त्याला ईश्वर साक्षात्कार म्हणायला काय हरकत नाही महाराज. सांगायचं काय महाराज, भ्रम कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज आपल्याला. आणि भ्रमरूपानं कळत नाही तोपर्यंत त्या जोतातनं आपण सद्गुरूला शरण जात नाही महाराज. अजातवादा झाला नवीन संकटले महाराज. दिसते ती का? त्या दिसणाऱ्या तुम्हाला प्रतीतीला येणाऱ्या जगताची वाट लावण्यासाठी, म्हणजे समजूत देण्यासाठी सगळ्या शास्त्राचा उहापोह आहे महाराज. नाहीतर मग कानावचनाची भेटी, सरसाची किरटी, वस्तून उठी, त्याला काय सांगायची गरज आहे हो? पण संशयाला ना, संशय निवृत्त करणं हे सद्गुरूचं कर्तव्य आहे महाराज. प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय आहे, असंभावना, विपरीत भावना. त्यात असंभावनेत प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना, या 3 आहेत महाराज. प्रमाण संभावना वेदवाक्य काय सांगतंय? मोक्ष ज्ञानानंच का? ज्याच्या अज्ञानानं जे भासते त्या ज्ञानानं निवृत्त होतं महाराज. भक्ती का? अंतकरणाची स्थिती तयार होण्यासाठी. अगोदर ही भक्तीच आहे महाराज. कारण का त्या बाबाची कृपा झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही महाराज. आणि तिथनं झाल्यानंतर याहीवरी पारता आणि खरी भक्ती तीच आहे महाराज. ज्ञानोत्तर खरी भक्ती आहे महाराज. म्हणजे काय ही खोटी आहे असं नाही महाराज, ही व्हायलाच पाहिजे महाराज. पण याच भक्तीचं महाराज पुढं पर्यावसन कशात होतं? ज्ञानोत्तर भक्तीत होतं महाराज. आणि मग ते तुमच्याकडे कार्य करतं महाराज. म्हणून प्रमाण संशय जे आहे ना, ज्ञानानंच मोक्ष आहे महाराज. कारण का अज्ञानामुळे बंद करत आहे महाराज.
प्रमेय समजा हे भेद गावतं ना, गुरुजींनी मग सांगितले 5 प्रकारचे नाही, तसे 12 प्रकारचे भेद आहेत मला. त्याला मनन सांगितलं पुढे. मननाचं सोप सांगत असताना अभेद ज्ञानाला साधक युक्ती, भेद ज्ञानाला बाधक, असे यौक्तिक आदवत चिंतन करणं, त्याला काय म्हटलंय? मनन म्हटले महाराज. जीवेश्वराचा भेद आहे, जीव जडाचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, जड जडाचा भेद आहे, आणि देवदेवांचा भेद आम्ही मानतोच महाराज. आज इथं आलाय, उद्या तिसरीकडे, परवा ज्योतिबाच्या नावान चांगलं बरं, मंगळवार आला की देवीच्या नावान चांगलं बरं. असो, स्वगत सदाची विजयाची भेद आहेत महाराज. स्वगत भेद महाराज सावय पदार्थात असतो. परमात्मा कसा आहे महाराज? निरावय, रूपरहित आहे महाराज. म्हणून तुमच्या आमच्या कुठल्याही प्रमाणाला तो विषय होऊ शकत नाही महाराज. 6 प्रमाण आहेत महाराज आपल्याकडे. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापदी, अनुपलब्धी. घटपटारी प्रतिम हे पदार्थ तुम्हा मला या प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होतात महाराज. तो घटपटारी पदार्थासारखा नाही म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाला विषय होत नाही महाराज. अनुमान करावं लागतं, तिथं व्याप्तीची गरज आहे महाराज. धुमावरून अग्नीचं अनुमान आहे महाराज. आता धूम हा प्रत्यक्ष आहे आणि त्याच्यावर अनुमान केलेलं अग्नीचं आत आहे. अग्नी प्रत्यक्ष नाही महाराज, तुम्ही त्याच्यावर अनुमान केले. पण परमात्मा प्रत्यक्ष स्वरूप आहे. तिथं तुमच्या धुमाची किंवा दुसरी त्याची सिद्धी करायची काय गरज? अहो, त्याच्या ज्ञानामुळे सगळ्याची सिद्धी होते, पण त्याच्या ज्ञानासाठी कुणाचीही गरज. म्हणून सांगताना सांगितले महाराज, साक्षी सगळ्याचं प्रकाशन करतो, पण साक्षीचं प्रकाशन करण्याला कुणाचीही गरज नाही महाराज. म्हणून तो अनुमान प्रमाणालाही विषय होत नाही महाराज. शब्द प्रमाण देखील अपुरा पडतो महाराज. नामरूप संबंध, जाती, क्रिया, भेदू, आकाराशी, प्रवादू, विषयाशी, वस्तूशी नाही महाराज. वस्तू नाम परमात्मा आहे, त्याला काय म्हणताच येत नाही महाराज. त्याच्याबद्दल काय बोलता येत नाही महाराज. पुढं अनुमान, शब्द, उपमान प्रमाण आहे. उपमा द्यावी लागते महाराज. त्यांच्यासारखा तो महाराज आहे, तिथं सादृश्य असावं, 2 पाय असावं लागतात. गवयासारखा, गायसारखा गवय आहे महाराज, पण परमात्म्यासारखा दुसरा कोण? परमात्माच आहे महाराज. परमात्म्यासारखा परमात्माच आहे महाराज. म्हणून तिथं उपमा देखील देता येत नाही महाराज. आता त्याच्या पुढं अर्थापती. एखादा महाराज आमचा काही जेवत नाही, खायत नाही म्हणतात, पाणी देखील पित नाही, केवळ महाराज याच्यावर आहे. महाराज तरी दष्टपुष्ट आहे महाराज. ज्या अर्थी महाराज शरीराने दष्टपुष्ट दिसतो, त्या अर्थी महाराज दिवसा भोजन करत नसल, लोकांच्यात करत नसल, पण कुठंतरी रात्री हे भोजन करीत असेल. त्याच्या शरीराच्या पुष्टतेवरून महाराज अर्थापती प्रमाण करावं लागतं महाराज. पण तिथं हेही करता येत नाही महाराज. आणि अनुपलब्धी प्रमाण म्हणजे त्याचा कधीही अभाव होत नाही. म्हणून कोण्याही प्रमाणात हो निधी. आणि याच्याही पुढे महाराज तू अनुभव आपला आहेस महाराज. स्वतः अनुभवानं सुसंवेद आहे महाराज. स्वरूपानं कसा आहे तो? सुसंवेद आहे महाराज. अनुभव तोच त्याचा आहे महाराज. म्हणून परमात्म्याबद्दल कुठल्याही प्रमाणाचा इथं लाग जरी होत नसला महाराज, तर विशेष रूपाने एक सद्गुरूंच्या कृपेतनं तत्वमसी महावाक्य जे आहे महाराज, ते विशेष रूपाने आहे महाराज. 4 वेदातली 4 वाक्य जरी असली तर तत्वमसी महावाक्य हे सद्गुरूंच्या मुखात नाही येतं महाराज. आणि त्यावेळी आपल्याला जे मी देह आहे असं वाटतं ना, तो मी देह नाही. पाठीमागा अभ्यास झालेला असतो महाराज. परोक्ष वृत्ती तयार झालेली असते महाराज. आणि लक्षात ठेवा, परोक्ष वृत्ती तरी तयार झाली का एवढं तरी आपल्याला कळवून घेणं अत्यंतिक. कारण का परोक्ष वृत्ती जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत अपरोक्ष अनुभूतीकडे मनुष्य जाऊ शकत नाही महाराज. आणि अभ्यासानं 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 अंतर्मुख वृत्ती होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आमची सारखी कुठं पळती? बाहेर पडते महाराज. स्वभावच तिचा बाहेर पडण्याचा आहे महाराज. पण माऊली म्हटली बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकी शिराजी. बरं, केवढं चिंतन करायला सांगितलंय? कुणी करायला सांगितले महाराज? बुद्धिनिश्चय ब्रह्मरूपी मानावे.
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण किती अहर्निशी रात्रंदिवस तिथं. कारण का ती जागा सुटली की आणि बाहेर येतीच महाराज. कारण का अनादिकालाचे संस्कार आहेत हो. हे का असं होतं महाराज हे आपल्या लक्षात येत नाही महाराज. वाटता येता इथं महाराज आज माझं प्रवचन खरोखर चांगलं झालं, मला आज तो आनंद वाटला, मी जवळ गेलोच वाटतंय, झालंच असं वाटतं महाराज. बोला कुंडली होतं झालं का नाही की होतं तसं येऊन बसतंय आणि आहे तसंच राहते महाराज. आमचं ते शेवाळ्यासारखं होतंय दादा. हात लावून बाहेर काढलं का नाही तेवढ्या पुरतं ते बाजूला जातंय महाराज. आणि हात काढला की होतं तसं आणि येऊन तसं पाठीमध्ये अनादी कालाचे अनंत जन्माचे संस्कार अनात्म्यातले आहेत. अजून एवढं ऐकतोय तर आपण मी आत्मा म्हणायला तयार नाही, म्हणील तोंडात, पण आज तसं तयार झालेलं नाही म्हणा. आणि आज जर तयार झालं तर महाराज म्हणून मानगुटवर निघायचं नाही दादा महाराज. वृत्ती विरत जाते महाराज, वृत्ती विरावी मोरावी महाराज. कारण का सगळं कार्य कुणाचं आहे महाराज, हे वृत्तीच आहे महाराज. म्हणून तरी वृत्ती व्याप्ती सांगितली महाराज. फल काय स्वयंसिद्ध आहे महाराज. वृत्तीव्याप्ती का गाठली महाराज, तर वृत्तीनं संसार हा धारण केलाय महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्याचा निषेध तरी कोणी करायचा महाराज, सोडायचं कोणी, वृत्तीनं सोडायचं आहे महाराज. पण त्याला संसारिक वृत्ती चालत नाही महाराज. हो, म्हणून मनोवृत्तीला अत्यंतिक महत्त्व दिले महाराज. विषयासक्त हे मन आहे ते महाराज बंधाला कारण आहे, आणि वैराग्यवान मन आहे ते मोक्षाला कारण आहे महाराज. आणि याच्यासाठी आपल्याला रात्रंदिवस अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मी कोण आहे, हा देह मी नाही, हा देह आलेला आहे, हा जाणार आहे महाराज. याच्या आतही काय देह सूक्ष्म शरीर आहे महाराज, त्याचं स्वप्न हे जागा आहे महाराज, तोही देह मी नाही. त्याच्यात कारण देह आहे महाराज, तो या दोन्हीला कारण आहे, पण तोही मी नाही. पण तिन्हीचा साक्षी मी आहे. कारण का जागृतीचे मी प्रकाशन करतो, त्याला विश्व म्हटलंय. बहिप्रज्ञा आहे महाराज, गटपटादी व्यवहार तो करतो महाराज. झोप लागली की स्वप्न पडतं. आता ती इंद्रिय सगळी बंद आहेत तरी पण आपण तिथे व्यवहार करतो स्वप्नातला. तिथलंही प्रकाशन करणारा कोणतरी आहे, त्याला तेजस म्हणतात, तेजोमुख आहे तो महाराज. आणि झोपल्यानंतर देखील महाराज मी काय जाणत नव्हतो, सुखानं झोपलो होतो एवढं म्हणतो ते महाराज. पण तिथं आज्ञा नाही महाराज. तिथं तत्वमसी महावाक्यानं तो बोध झालेला नाही. म्हणून ते स्वप्नात तरी येतं, नाही तर जागृत तरी जातं महाराज. नाहीतर प्रत्येकाच्या हृदयात तो परमात्मा आज आहे, नाही आहे तोच तो आहे. पण आज आपल्याला संतांची गरज आहे महाराज. आणि संतांच्या ठिकाणी राहून अनन्य भावाने त्यांची सेवा करून हे जोपर्यंत मी हे जात नाही महाराज, तोपर्यंत त्यांची सेवा करून तो भाव तयार करून घेणं अत्यंतिक. म्हणून पडून राहीन त्या ठाई उगा संतांची पायी, न मागे न करी काय आण तुझी गा विठोबा. कारण का ते संताकडनी खाताय महाराज. आणि शिकळवळ्याची करी लाभावी नव्हती महाराज. दया हे त्यांचं भांडवल आहे महाराज. नाही ती तेवढ्यासाठी आलेले आहेत अवतार घेऊन महाराज. म्हणून संतांचं सोंग काढण्यापेक्षा संतांचं दास होऊन राहणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का ते निश्चित महाराज साधकाच्या तळमळीनं आज ना उद्या पामर असलं तर विषय करतील, विषय असलं तर जिज्ञासू करतील, जिज्ञासू असलं तर मुक्त करतील महाराज. उत्तम मध्यम कनिष्ठ अधिकारी जरी असला तरी संशय जरी असले तर ते संशय निवृत्त करत असताना त्यांना जिथं असेल तिथनं. कारण का अधिकार तैसा करू उपदेश साहेब त्यास त्याची देऊ. कारण का त्या संतांना एक तुम्ही आम्ही लक्षात ठेवूया महाराज, संतांना तुमच्या आमच्याकडनं काय मिळवायचं नाही एवढं तरी आपल्या लक्षात आलं तर बास आहे. एवढे पाठीमागं लागल्यात. कारण का ही मंडळी बी आपल्या पाठीमागं लागलेलीच आहेत. कोण बायका पोर. पण जोवरी चढ नगा तोरी म्हणती माझा माझा, मानती लहान थोर हे सुखाची या काजा. ही स्वार्थापोटी महाराज तुमच्या आमच्या पाठीमागं सेवा करतात महाराज. पण संत महात्मे जे तुम्ही आमच्यावर दया करतात ती 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. म्हणून त्यांच्या शब्दात महाराज ताकद आहे. नाही तेवढ्यासाठी ते आलेले आहेत महाराज. आणि त्यांच्या शब्दावर जर आपण विश्वास ठेवला तर तत्वमसी महावाक्य जरी ऐकलं महाराज तर मीच ब्रह्मा आहे असं तो भाव तयार व्हायला काय हरकत नाही महाराज. पण आपला अभ्यास कमी पडतोय त्या मानानं. आणि त्याच्यासाठीची आश्रमांची
किंवा तुम्ही आम्ही एका जागी मिळून बाकीचा हे करण्यापेक्षा महाराज रोजचं चिंतन करणं अत्यंतिक महत्त्वाचं आहे. हे सत्य हे असं करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. पण हे समाजाच्यासाठी आहे महाराज. पण स्वतःसाठी स्वतःचं परीक्षण करण्यासाठी तुम्हाला अभ्यासच करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. स्वतःचा अभ्यास करण्यासाठी महाराज तुम्हाला स्वतःचा अभ्यास करण्या त्याच्यासाठी या हळूहळू रोजच्याला बैठक किंवा रोजच्याला काहीतरी चिंतने तद्रूपता. हळूहळू हळूहळू जर चिंतन करत राहिलं तर सहज आपल्याला त्या स्वरूपाला प्राप्त होता. कारण का स्वरूप हे स्वयं सिद्धच आहे महाराज. फक्त आपण तसा प्रयत्न करणं, त्या वाटेनं जाणं आणि त्याच्याही पुढे महाराज आज तो मार्ग धावणारी मंडळी ही थोडीशी कमी आहेत महाराज. बाह्यांगानं परमार्थ करणारी पुष्कळ आहेत महाराज. पण तो परमार्थ नाही, तो संसारच आहे महाराज. परमार्थाचं आपल्याला नाव वाटतंय, पण आहे तो एक काय सोन्याची बिडीनी एक लोखंडाची बिडीच आहे. संसार म्हटलं तर ही लोखंडाची बिडी आणि परमार्थ म्हटलं तर पण सोन्याची बिडी आवडती नाही. परमार्थात आमची पूजा करतात आणि काहीतरी करतात आणि काहीतरी बंद वाढला का कमी झाला महाराज पूजा करून द्यात महाराज, त्यांचा भाव आहे करून द्यात. पण मी हे कोण आहे ज्याचं त्यानं म्हणून तरी ज्ञानवरांचा मी कोण हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानदेव म्हणे भज आत्मदेवा अखंडित करा त्याची सेवा. कारण का आत्मा हेच आपलं स्वरूप आहे महाराज. जरी उपाधी संबंधानं भेद वाटत असला तरी उपाधी ही मिथ्या आहे आणि मिथ्या उपाधी संबंधानं आलेल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी जे काय धर्म असतील तेही मिथ्या ठरतात. मिथ्या पदार्थ अधिष्ठानाला धक्का लावू शकत नाही महाराज. किती जरी मृगजळ बाचलं तरी महाराज भूमी ओली होऊ शकत नाही. कारण का सत्ता काय आली, भिन्न सत्ता आली महाराज. समसत्तेतच साधक बाधक व्यवहार होतो. म्हणून ह्या तीन सत्ता सांगितल्या आता महाराज. एक पारमार्थिक सत्ता, दुसरी व्यवहारिक सत्ता आणि तिसरी प्रातिभाषिक सत्ता महाराज. परमात्मा आहे तू पारमार्थिक सत्ता आहे महाराज. तिथं काय झालेलं नाही, होणं शक्य नाही, पण झालेलं आहे. आता खरं म्हणजे ही एकच सत्ता आहे, प्रातिभाषिकच सत्ता आहे. पण तुम्हाला स्वप्न मिथ्या पटतं महाराज, पण हे स्वप्न हे कळणं झालंय महाराज. आणि ते स्वप्न तुम्हाला जागा व्हावण्याची काय गरज नाही. तुमचं प्रारब्ध झालं की त्यातनं जागा होतंयच महाराज, काय अडचण आहे महाराज. पण हे स्वप्न याला स्वरूपाची निद्रा अनादी काढायची आहे महाराज. संत कुठे जागे व्हा म्हणतात, या ठिकाणी जागे व्हा, स्वरूपाच्या ठिकाणी जागा व्हा. कारण का हे जोपर्यंत महाराज स्वप्न आहे ते कळत नाही महाराज, तोपर्यंत त्यातला सत्य तो भाव जात नाही. व्यवहार होते तुमचा महाराज, व्यवहार तुम्हाला काय अडचण करत नाही. पण तिथं सत्य जी आपण बुद्धी दिली आहे ना, विषयीच्या ठिकाणी सत्यत्व जी बुद्धी दिली आहे ती तुम्हाला अनुकूल प्रतिकूल होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सुखदुःख होतं. पदार्थ ती सत्य का अगोदर भासतो का, स्वरूपाच्या अज्ञानामुळे भासतो का, स्वरूपाच्या अधिष्ठानाच्या अज्ञानामुळे. आता त्या अज्ञानामुळे भासतो हे कळत नसल्यामुळे सत्य वाटतो. म्हणजे अज्ञानाचं आपल्याला काय अज्ञान आहे, अज्ञानाचंही आपल्याला अज्ञान आहे महाराज. आणि ज्याला भासलंही कळलं महाराज त्याला मुमुक्ष म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे ज्याला अज्ञानाने कळलं ना ते निवृत्तीसाठी सद्गुरूकडे जातो महाराज. आणि अज्ञाना अतिथी जी झाल्यात महाराज त्यांना महात्म्य म्हणायला काय हरकत नाही महाराज. म्हणून हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर अशा पुरुषांना शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. त्याच्यासाठी शरण जायचं की आपल्यात काहीतरी बदल व्हावा आणि आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तोडावी. कारण का अहम आणि मम जे आपण धारण केलेलं आहे महाराज, सोडायचं आहे कुणी आम्हीच. आपण इकडे बदल्या देऊन चालत नाही, भोजनाला बदल्या चालतोय, कुठंतरी बदल्या चालतोय, पण परमार्थ क्षेत्रात बदल्या चालत नाही महाराज. कारण का अहमियता आहे ते निघालं पाहिजे आणि ते निघत नाही तोपर्यंत अजून आपण कुठंतरी अपुरं आहे असं ठरतं महाराज. आणि ते काढण्याचं काम किंवा ते दावून देण्याचं काम कोण करतात, सद्गुरू करतात महाराज. म्हणून आणि मग ते झाल्यानंतर त्यांचा अनुभव काय, समस्ती श्री अनुभूती आहे महाराज. मग अशी सांगितले गुरुजींनी, त्याच्यासाठी सांगितले महाराज. अलंकार सोनं ते अलंकार रूपानंच आहे महाराज, पाणीच तरंग रूपानं आहे महाराज. त्यालाच कार्यकारण भाव. कारण का तो परमात्माचा अभिन्न निमित्त उपादान करणे विश्व नटलेलं आहे महाराज. माया प्रधानानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्रधानानं निमित्त कारण आहे तोच. म्हणून तरी म्हटलंय नवे तिची कशी झाले रे खेळ नाही तिची दिसू लागले, आरूप होते ते रूपाचे आले, जीव शिव नाम पावले रे. आपलीच आवडी
धरून खेळ्या आपापना ते याले. चोपना कारणी केली की बायको तिने एवढे हे ऐक खेळ्या तुझं सांगितले ऐशी जाणून खेळ खेळ. कारण का झालेले हे तोच झालेला आहे सगळा. ते बी तुम्ही मानायला लागला म्हणून, नाहीतर तिथं काय झालेलं नाही महाराज. पण हा जीवनमुक्तीचा व्यवहार असं जर झालं महाराज तुम्हाला, तर तुमच्या अंतकरणातलं अमम निघून गेलं तर अंतकरण बाधित होतं महाराज. आणि बाधित झाल्यानंतर तुमची क्रिया झाली तरी क्रिया क्रियमान घडत नाही. संचित ज्ञानानं जळून जातं. पुढच्या जन्माचा काय संबंध येत नाही. आणि आलेले भोग असवायचा पोटे आठवित नाही. किंवा भगवंताने सांगितले ती वर्तत दिसती देही ना माझ्या ठाई मी समग्र असे तयाचे हृदय. जो स्वस्वरूपी उठला दृश्यशी द्रष्टा हटला तो नेहमी काय राटला इंद्रिय. अशी त्यांची एक जीवनमुक्ताची अवस्था असते. आणि सांगावं ती जीवनमुक्तानं सांगावं महाराज. म्हणून तुका म्हणे आता उरलो उपकारा उरता. तुका म्हणे मुक्ती परिणिली लोहरी आता दिवचारी खेळविळी. असा तुमचा आमचा खेळीमेतला दिवस असावा महाराज. आणि असं चालत राहूया. आणि अशा पुरुषांच्या ठिकाणी रथ होऊन आपण त्यांच्या चरणाला लागून चार शब्द त्यांच्याकडं ढोसणी हे बघवा कसं तू दूध आहे का नाही. हां पण वासरू दाव्यालाच राहिलं तर त्याला ढोसणी मारायला. नाहीतर मग आमचं काय गोचडासारखं चाललंय की महाराज. तिथंच आहे गोचिडवी कसलाच आहे ना. पण काय पितो तसं आमचं झालंय महाराज. परमार्थात येऊन जर आपण महाराज खरोखर संसाराबद्दल किंवा अनेक कशाबद्दल तर करत असेल महाराज तर गोचडात नाही आमच्यात काय फरक नाही महाराज. म्हणून हा जर पराग शिवायचा असेल तर आपल्याला भ्रमर तरी व्हायला पाहिजे, नाहीतर वासरू तरी व्हायला पाहिजे. तुका म्हणे अशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. तुका म्हणे वत्स धीनुवेची चित्ती तैशीमध्ये येते. सांभाळ येतं ते तुम्हाला सांभाळतात. फक्त आपण त्यांची शरणागती करणं आणि अनन्य भावानं त्यांना विचारून आपली प्रगती करणं हे परमार्थातलं वैभव आहे महाराज. हे दिसणारं हे परमात्मा स्वरूपच आहे महाराज. दुसरं काय नाही महाराज. कार्यकारण भावातून जरी धावलं तरी तेच होतं महाराज. आणि आद्यच पदार्थ असतो तो अधिष्ठान रूप असतो. त्याला स्वतंत्र सत्ता नाही महाराज. जरी भासला तरी महाराज ते शिंपच त्या चांदी रूपानं भासले. दुसरं काय नाही महाराज. किंवा रज्जूच तुम्हाला सर्प रूपानं प्रती आलेली. रज्जून सर्प नाहीच इथं महाराज. आहे ती कोण आहे नाही रज्जू देखील नाही. रज्जू उपहित चैतन्यच आहे. तिथं ते देखील खंडन केलं. कारण का एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठान होऊ शकत नाही महाराज. सर्वाला अधिष्ठान म्हणून कोण आहे महाराज एक चैतन्यच आहे महाराज. आणि दिसणारा सगळा प्रपंच आहे महाराज आद्यस्थ आहे महाराज. म्हणूनच मिथ्या आहे महाराज. आणि परमात्मा सत्य आहे महाराज. देशकाल वस्तू भेद मावळा आत्मा निर्वाळा विश्वाकार न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम सोम ब्रह्म अकळले महाराज. तोच परमात्मा हे स्वरूपाने सगळा आहे महाराज. तर तो अशी विद्या तेने झाला सांग विद्या ब्रह्मानंदे सांग तेथी झाला तुका सांगते महाराज. त्या महावाक्यानं मीच ते स्वरूपाला प्राप्त झालो अशी एक आपल्याला स्थिती प्राप्त होते. भूमिका सुविचारणा तनुमानसा सत्वापती असंशक्ती पदार्थ भावनी तुर्यपत्र आपल्याला हळूहळू कधीतरी गुरुजी प्रसंग आला तर सांगतील. शेवा त्यांच्या चरणी अर्पण करून शिवेला इथे कुंडली वरदा हरे विठ्ठल ज्ञानदेव